नमो पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार भक्तांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवान भोलेनाथाचे 12 ज्योतिर्लिंगाचा दिव्य मंत्र. हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाला अनंत निराकार आणि सर्व शक्तिमान मानले जाते. जेव्हा जेव्हा भक्तांनी श्रद्धेने महादेवाचे स्मरण केले तेव्हा भोलेनाथांनी आपल्या भक्तावर कृपा केली आहे. भगवान शिवांचे पृथ्वीवर 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. शिवभक्ती जागृत स्वरूप शिवशक्तीचे जागृत स्वरूप मानले जाते. या ज्योतिर्लिंगाचे केवळ स्मरण केले तरी मनाला शांती मिळते, दुःख दूर होतात आणि जीवनात सत्कर्म ऊर्जा निर्माण होते, अशा भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत 12 ज्योतिर्लिंगाचा मंत्र, त्याचा अर्थ आणि जप करण्याचे महत्त्व. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंग मंत्र. सौराष्ट्र सोमनाथच श्रीशैली मल्लिकार्जुनम, उज्जैनी महाकालम, ओंकारेश्वरम, परैवैद्यनाथच डाकिनिया भीमाशंकरम, सेतुबद्धने तु रामेश्वरम, नागेश्वर दारुकावने, वाराणसिया तु विश्वेश्वर, त्र्यंबक गौतमी तटे, हिमालय तु केदार, गुमेश च शिवालय. एतानि ज्योतिर्लिंगी सायपाठ पठेन सतजत्कर्ण पाप स्मरणे विनशक्ती. प्रात पठेन सतजन्मकृत पाप स्मरणे विनश्यती. मंत्राचा अर्थ. या मंत्रामध्ये भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगाचे स्मरण केले आहे. सौराष्ट्रातील सोमनाथ ज्योतिर्लिंग, श्रीशैली पर्वतावरील मल्लिकार्जुन, उज्जैनी येथे महाकालेश्वरम, ओंकार क्षेत्रातील ओंकारेश्वर, परळी येथे वैद्यनाथ, डाकिनी क्षेत्रातील भीमाशंकर, सेतुबंध येथील रामेश्वरम, दारुकावनातील नागेश्वर, काशीतील विश्वनाथ, गौतमी नदीच्या तीरावरील त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारनाथ आणि शिवालयातील घृष्णेश्वर, या सर्व ज्योतिर्लिंगांना वंदन केले जाते. 12 ज्योतिर्लिंगाचे महत्त्व. सोमनाथ ज्योतिर्लिंग. गुजरातमध्ये सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. चंद्रदेवाने भगवान शिवाची आराधना करून या स्थानावर कृपा प्राप्त केली अशी कथा आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आंध्र प्रदेशातील श्रीशैली पर्वतावर बसलेले हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य स्वरूपाचे प्रतीक आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. उज्जैनी येथे महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे भगवान शिव भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले आहे अशी श्रद्धा आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. नर्मदा नदीच्या तीरावर बसलेले हे ज्योतिर्लिंग ओम या पवित्र आकाराचे संबंधित मानले जाते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. भगवान शिव वैद्य म्हणजेच उपचार करण्याचा मानू या स्थानावर वैद्य असे नाव मिळाले. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामध्ये बसलेले भीमाशंकर हे भक्ती आणि शक्तीचे पवित्र स्थान आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंग. भगवान श्रीरामाने लंकेच्या विजयापूर्वी भगवान शिवांची पूजा केलेली अशी मान्यता आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग. भगवान शिवाने आपल्या भक्ताचे संकट दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रगट स्वरूप धारण केले अशी कथा आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. काशी नगरीचे विश्वनाथ मंदिराचे मोक्षदायी स्थान मानले जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीच्या उगमस्थान मानले जाते. केदारनाथ ज्योतिर्लिंग. हिमालयाच्या कुशीत बसलेले केदारनाथ हे भगवान शिवाचे अत्यंत पवित्र धाम आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील वेरूळ जवळ असलेले
घृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंग मानले जाते. मंत्र जप महत्व. भक्ताने श्रद्धेनुसार 12 ज्योतिर्लिंगाच्या मंत्राचा नियमित जप केल्याने मनाला शांती मिळते, विचार वाढतात, भगवान शिवाची भक्ती दृढ होते, जीवनात अडचणी सामोरे जाण्याची शक्ती मिळते. मंत्र जप करताना मन शुद्ध ठेवणे, श्रद्धा ठेवणे आणि भगवान शिवाचे ध्यान करणे महत्त्वाचे आहे. भक्तांनो, भगवान शिव हे भोळे आहेत. ते आपल्या भक्तांना प्रेमाने आणि श्रद्धेने लवकर प्रसन्न होतात. चला शेवटी एकदा सर्वांनी भक्तिभावाने म्हणूया, ओम नमः शिवाय, ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव. जर तुम्हाला हा पवित्र 12 ज्योतिर्लिंगाचा मंत्र आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला हा पवित्र 12 ज्योतिर्लिंगाचा मंत्राचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा धार्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव. रामकृष्ण हरी. धन्यवाद.